चर्चा आहेत विधान भवनातली। अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर मंत्रीगण दाखल झालेत। पुढचे 5 दिवस हे अर्थसंकल्पीय अधिवेशन चालणार आहे विधान भवनात आणि तिकडची ही थेट दृश्य आपण पाहतोय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर मंत्रीगण विधान भवनात पोहोचलेले आहेत। सोबत मंत्री धनंजय मुंडे आणि शंभूराज देसाई आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विधान भवनात पोहोचलेले आहेत। पुढचे 5 दिवस अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे। अर्थमंत्री अजित पवार अर्थसंकल्प मांडणार आहेत। मात्र याच वेळी विधिमंडळाच्या पायऱ्यावरती उभं राहून विरोधकांचं हे आंदोलन सुरू आहे, घोषणाबाजी सुरू आहे। विरोधी पक्षातले आमदार हे पायऱ्यांवरती जमलेले आहेत। मराठा आरक्षणासंदर्भात हातामध्ये पाट्या घेऊन हे विरोधक सध्या पायऱ्यांवरती आंदोलन करतायत, घोषणाबाजी करतायत। अधिक माहितीसाठी जाऊयात प्रणाली कापसे आमच्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। प्रणाली, एकूणच हे आंदोलन पाहता या अधिवेशनाचा पहिला दिवस कोणत्या मुद्द्यावरून गाजण्याची शक्यता? आपण पाहतो की एकीकडे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला कुंडीत पकडण्याचा प्रयत्न विधान भवनाच्या बाहेर केला जातो, तर विधान भवनाच्या आत सुद्धा आपण पाहतो की विरोधकांनी सुद्धा हाताची घेत या मुद्द्यावर पायऱ्यांवर आंदोलन करायला सुरुवात केली आहे। 20 तारखेला आपण पाहिलं की विशेष अधिवेशन घेण्यात आलेलं होतं आणि त्यामध्ये मराठा समाजाला 10% आरक्षण ही राज्य सरकारने जाहीर केलेलं आहे। तरी सुद्धा मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन मात्र सुरू आहे आणि इथं ज्या घोषणा किंवा ज्या पद्धतीचं वाक्य हे जरांगे पाटील वापरतात तशाच पद्धतीची वाक्य ज्याची आपल्याला इथे वापरली जाताना दिसत आहेत। मराठा आणि ओबीसी महायुती सरकारची फसवीची असं म्हटलं जात आहे। मराठा आणि ओबीसी महायुती सरकार जे आहे ते फसवते असं सांगितलं जात आहे। आरक्षणाची नाही ही महायुती सरकारची बनवाबनवी अशा पद्धतीचे बॅनर हातामध्ये घेऊन विरोधक सरकारचा धिक्कार करताना आपल्याला बघायला मिळतं। एकूणच काय तर ज्या मुद्द्यांवर सरकार विधान भवनाच्या बाहेर अडचणीत येताना दिसतात त्याच मुद्द्याला हात घालत इथं विरोधकांनी आंदोलन करायला सुरुवात केलेली आहे। विधान भवनातले जे विरोधी बाकावरचे सगळे आमदार आहेत, विशेषतः मराठा आमदार जे आहेत ते या ठिकाणी आलेले आपल्याला बघायला मिळत आहेत। काही मराठा व्यतिरिक्त सुद्धा जे आहेत ते आमदार सुद्धा आपल्याला इथे बघायला मिळतात। विशेषतः आपण जर बघितलं तर विजय वडेट्टीवार एकीकडे स्वतःला ओबीसी नेते म्हणतात तर दुसरीकडे आज इथं मराठा आंदोलनासाठी ते सुद्धा आपल्याला पायऱ्यांवर बसलेले बघायला मिळतात आणि मराठा समाजातले इतर जे आमदार आहेत ते या ठिकाणी उभे राहून सरकार विरोधी घोषणा देत आहे। सरकार मराठा समाजाची फसवणूक करत आहे असं पद्धतीचं विधान या ठिकाणी हे सगळे आमदार करताना आपल्याला बघायला मिळतं। बिलकुल प्रणाली, आणि आरक्षणासंदर्भातल्या निषेधाच्या पाट्या विरोधकांच्या हातात आज दिसत आहेत आणि विरोधी पक्षातले म्हणजे फक्त मराठा नेतेच आमदार नव्हे तर इतरही तुम्ही म्हटल्याप्रमाणे या आंदोलनामध्ये सहभागी आहेत। एकूणच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आज सरकारला कोंडीत पकडण्याची चिन्ह दिसत आहेत। धन्यवाद प्रणाली दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।